मित्रांनो नमस्कार. मनोगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. मित्रांनो, गरजेपेक्षा कुठली गोष्ट जर अधिक प्रमाणात मिळाली तर ती गोष्ट कालांतराने त्रासदायक ठरते. त्यातून एखाद्या पक्षाला अधिकचं बहुमत मिळालं तर त्याला पाशवी बहुमत असं म्हटलं जातं. त्याला आसुरी बहुमत असं त्याचा नेहमी उल्लेख केला जातो. आणि त्यातील यशाने राज्यकर्ते आणि राज्यकर्त्यांनी पाळलेले पाळीव प्राणी हे बेलगाम होतात आणि बेलगाम वक्तव्यातून बेताल बोलण्याची स्पर्धा ही सुरू होते. त्यातून वाटेल ते आणि वाटेल तसं आणि तर्कहीन आणि विसंगत बोलण्याची स्पर्धा ही राजकारणामध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणावर ही रूढ झालेली दिसते. यातून पाशवी बहुमताला पिशाचं एकदा मानगुटीवर बसलं, ते भूत जर मानगुटीवर बसलं तर आपल्याला मात्र बोलण्याचा मुक्त परवाना हा लाभलेला आहे. अशा ढंगात आणि अशा रंगात ही राजकारणी मंडळी वावरत असतात. मित्रांनो, मी आपल्याशी बोलतोय नाशिक जिल्ह्यातील एका राजकीय कार्यक्रमातील वक्तव्याबाबत. हिंदू जनजागरण समितीचे अध्यक्ष असलेले सुरेश चव्हाणके नावाच्या कोणातरी ग्रस्तांबाबत मी आपणाशी बोलतोय. सुरेश चव्हाणके हे कोण आहेत, कुणाचा राजकीय वरदहस्त आहेत, त्यांना आहेत याची मला फारसं काही देणं घेणं नाहीये. परंतु त्यांचं नाव देखील फारसं ऐकिवा देखील नाहीये. पण प्रत्येक हिंदूंनी 4-4 मुलांना जन्म घालावा हे सुरेश चव्हाणकेंनी नाशिक जिल्ह्यातील एका कार्यक्रमात वक्तव्य केलं. आणि नावात सूर असून देखील चव्हाणकेंनी आपल्या धर्मांध प्रवृत्तीने आणि आपल्या भाषणातून जे गायलेले सूर आहेत ते मात्र बेसूर वाटतात. मित्रांनो, याबाबत मात्र मला अटलजींच्या एका विधानाची आठवण होते. अटलजींचं फार सुंदर वाक्य आहे, नाम में राम होने से कुछ नहीं होता, राम नाम तो हराम में भी होता है. म्हणून सुरेश चव्हाणके यांनी एका विशिष्ट धर्माबाबत डिव्हाइड अँड रूल म्हणजे फूट पाडा आणि सत्ता गाजवा या नीतीतून जे सूर गायले आहेत आणि भारतातील घडणाऱ्या सर्वच अप्रिय घटनांना, अनुचित घटनांना जणू काही एक विशिष्ट समाज म्हणजे मुसलमान समाज जबाबदार आहेत, असंच त्यांच्या म्हणण्याचा मतितार्थ हा दिसून येतो. खरं म्हणजे देवाधर्माच्या आड दडून समाजाला कुठवर भ्रमित करायचं आणि त्यांचं मानसिक आणि शारीरिक प्रसंगी आर्थिक शोषण कुठपर्यंत करायचं याचं खरं म्हणजे विचार करण्याची आज खूप मोठी गरज निर्माण झालेली आहे. सुरेश चव्हाणकेंना व्यक्तिगत विरोध असण्याचं कारण नाही. विरोध हा वैचारिक पातळीवर असावा म्हणून हा व्हिडिओचा प्रपंच मी आपणाशी करत आहे. बरं, एवढी मोठी राजकीय सत्ता मिळून देखील पुन्हा पुन्हा तोच धर्माच्या आधारावर खेळ खेळण्याचा प्रयत्न हा सातत्याने केला जातोय. जे आज सुरेश चव्हाणके बोलले ते यापूर्वीच अशोक सिंघल आणि मोहन भागवत यांचं बोलून झालंय. पण आजवर शिकल्या सवरलेल्या हिंदूंनी ना अशोक सिंघल यांच्या विधानाची दखल घेतली, ना मोहन भागवत यांच्या विधानाची दखल घेतली. त्यामुळे अलीकडच्या काळातील हे नवीन धर्मयोद्धा असलेल्या सुरेश चव्हाणकेंची मात्र भारतीय समाज दखल घेईल अशी तरी शक्यता दिसत नाहीये. कारण 4-4 मुलांना जन्म घालणं म्हणजे एखाद्या मॉलमधून म्हणा किंवा एखाद्या वाण्याच्या दुकानातून किराणा माल घरी आणण्या इतकं निश्चितपणाने सोपं नाहीये. त्यामुळे भरपूर मुलांना जन्म घाला हे एक वेळ सुरेश चव्हाणकेंचं वाक्य गृहीत धरूया, परंतु त्या मुलांना सांभाळणार कोण हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. त्यांना योग्य पालन पोषण आणि दर्जेदार शिक्षणाबरोबर त्यांना रोजगाराची संधी कोण देणार आहोत हाही प्रश्न या ठिकाणी आपसुकच निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीये. जर उद्या दुर्दैवाने त्यांना शिक्षण आणि नोकरी दिली नाही तर त्या युवकांना आपण देशोधडीला लावणार आहोत का हाही सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. त्यामुळे अलीकडच्या काळात कमी मुले जन्माला घालून त्यांना चांगलं शिक्षण देण्याकडे हा भारतीय मानसिकतेचा कल असतो. आज आपल्या देशात जे मादक पदार्थांची तस्करी व अतिरेकी पकडले जातात त्यातील बहुतांश एका विशिष्ट समाजातील असतात. त्याला कारण जर कुठलं असेल तर जन्माला घातलेल्या मुलांना योग्य शिक्षण आणि संस्कार हे मिळत नाही. त्या मुलांचं वैचारिक भरण पोषण होत नसल्याने ते गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात. हे त्यातील एक प्रमुख कारण या ठिकाणी स्पष्टपणाने दिसतंय. त्यामुळे सभोवतालचं हे जे विदारक दृश्य आहेत, जे विदारक सत्य आहेत, हे जेव्हा समजेल, जेव्हा आपण डोळसपणाने त्याकडे पाहू, तोच खरा हा परिवर्तनाचा दिवस असेल.
त्यामुळे देशभरातील कुठल्याही अनुचित घडलेल्या घटनेला एका विशिष्ट समाजाला, एका विशिष्ट धर्माला जबाबदार धरण्याचा दुर्दैवी प्रकार ही आज जणू फॅशन बनली आहे. होय, ही खरोखर आज जणू फॅशन बनली आहे. हे कधीतरी आपण लक्षात घेणार आहोत की नाहीत? ज्या संत नामदेव महाराजांनी पंजाबमधील गुरु ग्रंथ साहेबांमध्ये 62 अभंग नोंदवले गेलेत, ते संत नामदेव जेव्हा महाराष्ट्रातील एका देवळापुढे कीर्तन करत असताना, तेव्हा शूद्राला देवापुढे कीर्तन करता येणार नाहीये, म्हणून नामदेव महाराजांना देवळामागे जाऊन कीर्तन कर असे ताकीद देणारे आणि देवळासमोरून हुसकावून लावणारे हे मुसलमान होते काय? बहुजन समाजाच्या स्त्रीला आपल्या पतीच्या चितेवर चढायला लावणारे हे मुसलमान होते का? ओबीसींच्या आजच्या जनगणनेला विरोध करणारे हे मुसलमान होते का? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने विचारले जाऊ शकतात. भारतासारख्या हिंदूबहुल देशात असुरक्षिततेच्या भावनेतून मुस्लिमांची संख्या वाढत आहे. त्यामुळे 2050 पर्यंत इस्लामिक राष्ट्र होईल अशी चर्चा ही सातत्याने सोशल मीडियातून आणि प्रिंट मीडियातून सातत्याने घडते. त्यामुळे हिंदुत्ववादी नेत्यांना मुस्लिम समाजाची लोकसंख्या भविष्यात वाढली तर भविष्यात इस्लामिक राष्ट्राची तशी वेळ येऊ शकते, ही भीती हिंदुत्ववादी नेत्यांना वाटत असावी. ही भीती कितपत खरी आणि कितपत खोटी हा मात्र खूप लांबलचक विषय असल्याने त्यावर स्वतंत्रपणे कुठेतरी पुढच्या एपिसोडमध्ये आपण यावर सविस्तरपणे चर्चा करूच. केवळ धर्माच्या आधारावर भारतासारख्या खंडप्राय देशातून वेगळे झालेल्या पाकिस्तान आणि बांगलादेश आज संपूर्णपणे भिकेला लागलेले आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तान हे उद्ध्वस्त झाल्याचं आपण अलीकडच्या काळात पाहिलं देखील आहे. 4 मुलं जन्माला घाला म्हणणं खूप सोपं आहे, पण आर्थिक विषमतेमुळे गरिबांची मुले हे आज ITI मध्ये शिक्षण घेतात आणि ती श्रीमंतांची मुले ही परदेशामध्ये IT मध्ये शिक्षण घेत आहेत. हे विदारक असं सत्य आहे. भरमसाठ मुलं जन्माला घाला असं म्हणणाऱ्यांनी प्रगत इंडियामध्ये कुपोषित भारत हा वसला आहे. त्या कुपोषित भारतातील मुलांचं दर्जेदार शिक्षण आणि त्यांना मात्र सांभाळणार कोण याचंही उत्तर हे असलेल्या हिंदुत्ववाद्यांनी आणि असलेल्या 4 मुलं जन्म घालणाऱ्यांनी या ठिकाणी भारतीय समाजाला देण्याची खूप मोठी आवश्यकता आहे. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.